ब्रेसेस क्लिनिकमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत सुमित सर. सुमित सरांची आज आपण दाताची स्केलिंग पॉलिशिंग ही ट्रीटमेंट करणार आहोत. म्हणजेच आपण सुमित सरांचे जे दात आहेत ते मशीनने स्वच्छ करणार आहोत. सुमित सर पहिल्यांदा दात क्लीन करतायत मशीनने, तर त्यांना काही त्यांचे स्वतःचे असे एक प्रश्न आहेत. तर सुमित सर आपल्याला आज काही प्रश्न विचारतील. त्या प्रश्नांचा आपण सोप्या भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. सुमित सर नमस्कार. नमस्कार सर. माझा पहिला प्रश्न आहे की जेव्हा आपण दातांची क्लिनिंग करतो तर क्लिनिंग मध्ये कटिंग इन्व्हॉल्ड असते की नसते? एक्झॅक्ट. आता लक्षात घ्या, आपण जेव्हा दातांची क्लिनिंग करतो तेव्हा आपण अल्ट्रासोनिक व्हायब्रेशन या पद्धतीचा उपयोग करतो. आपल्याकडे बघा हे स्केलर आहे, असं स्केलर असतं आणि याला झूम, याला हे वरती असं टेप असतं. आता हे जे टेप आहे हे स्टेनलेस स्टीलचं आहे. जेव्हा आपण दाताची कटिंग करतो तेव्हा आपण काय करतो, डायमंडचे कटिंग बर्स वापरतो. हे डायमंडचे कटिंग बर्स. आता स्केलिंग या पद्धतीमध्ये ही जी मशीन आहे ही व्हायब्रेट होते, याचं टिप व्हायब्रेट होतं आणि व्हायब्रेट झाल्यानंतर दातावर जे काही साचलेलं आहे ते हळूहळू निघतं, म्हणजे डिस्लॉज होतं. जर ऑन पॉईंट, ही आपली अल्ट्रासोनिक स्केलरची मशीन आहे. आता आपण याला ऑन करूयात. याच्यातून पाणी येणार आहे. आता हे पाणी जे काय आहे ते काय करणार आहे, हे व्हायब्रेट होताना दातावरची जे काय चिकटलेले पदार्थ निघतील त्या सगळ्यांना ते हळूहळू धुणार आहे, वॉश करणार आहे. स्टेन जी आहे ती दातावरची हळूहळू निघून जाते. दातात जी अन्नकण साचलेले आहेत, दातावरती जे चिकटलेल्या गोष्टी आहेत ते बघा हळूहळू निघून जातात. तर जेव्हा कॅव्हिटी असते तेव्हा आपण त्याला काय करतो, डायमंडनी ड्रिल करतो. तर लक्षात घ्या, स्केलिंगमध्ये आपण काय करतो, अल्ट्रासोनिक व्हायब्रेशननी दातावर जे गोष्टी साचलेल्या आहेत, जसं की स्टेन आहेत, कॅल्क्युलस आहेत, जे दातावरती पिवळेपणा आलेला आहे, चहामुळे असो, कॉफीमुळे असो किंवा इतर जे जेवणातले पदार्थ असतात त्याच्यामुळे दातावरती काय होतं, हळूहळू थर तयार होतो. जो योग्य प्रमाणात स्वच्छ नाही झाला तर तो एकमेकावर जमा होतो आणि हळूहळू दातावरती काळेपणा यायला सुरुवात होतं. ही जी स्केलिंगची ट्रीटमेंट आहे, या ट्रीटमेंटमध्ये आपण काय करतो, अल्ट्रासोनिक व्हायब्रेशनने दातावरचं जे मटेरियल आहे ते डिस्लॉज करतो आणि ते स्वच्छ करतो. ते झाल्यानंतर दात थोडासा रखरखीत, म्हणजे जे डिपॉझिट होतं ते निघाल्यावर तो भाग थोडा रखरखीत असतो. कारण डिपॉझिट पूर्णपणे निघालेलं नसल्यावर किंवा काढल्यावरती तो रखरखीत झालेला भाग आपण परत त्याला पॉलिश करतो. आता ही जी आहे पॉलिशिंगची प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये काय होतं, दातावरचं जो भाग आहे आपण जो स्वच्छ केलेला त्या दाताला आपण पॉलिश करतो. ही पॉलिशिंगची स्लरी आहे. स्लरीने आणि या ब्रशच्या मदतीनं आपण काय करतो, दाताला पॉलिश करतो. पॉलिश केल्यामुळे काय होणार की त्या ठिकाणी अन्न हे सहजासहजी चिकटून नाही राहणार आणि परत त्या ठिकाणी थर व्हायची जी शक्यता आहे किंवा जो कालावधी आहे तो लांबणार त्या ठिकाणी. पॉलिश केल्यामुळे काय होते की परत त्या ठिकाणी अन्न साचायची जी प्रक्रिया आहे ती इझिली होत नाही, अन्न त्याच्यावरून स्लाईड होतं. म्हणजे स्केलिंग करण्याइतकं पॉलिशिंग करणं सुद्धा महत्वाचं आहे. सर अजून एक प्रश्न आहे की ह्याचा पोस्ट मेंटेनन्स काय असतो? नक्कीच. आता लक्षात घ्या की आपले जे दात आहेत ते सगळे सारखे नाही आहेत. समोरचे दात आहेत ते थोडे बारीक आहेत, मागचे दात आहेत ते जाड आहेत, दाढ आहेत ते अजून मोठे आहेत. जेव्हा आपण क्लिनिंग ही प्रोसिजर करतो तेव्हा काय होतं की जे समोरचे दात आहेत ते थोडे छोटे आहेत आकारमानाने, तर त्यांना थोडीशी टेम्पररी सेन्सिटिव्हिटी येते. आता टेम्पररी सेन्सिटिव्हिटी काही तास राहू शकते किंवा 1 ते 2 दिवस राहू शकते. ती 1 ते 2 दिवसानंतर मात्र हळूहळू कमी होते. प्रत्येक पेशंटमध्ये सेन्सिटिव्हिटी होईल असं नाही आहे. बऱ्याच जणांचा डाऊट येतो की सर माझे दात कमजोर होणार का, त्याला खड्डे पडणार का. मी जसं सांगितलं ही ड्रिल नाही आहे. ड्रिल दाताला कॅव्हिटी करण्याच्या ड्रिल या डायमंडच्या असतात. त्या ड्रिल्समध्ये दाताचं आपण मटेरियल खराब झालेलं रिमूव्ह करतो. या पद्धतीमध्ये फक्त आपण व्हायब्रेशन पद्धतीनं दातावरचं मटेरियल सगळं स्वच्छ करतो. त्यामुळे कुठल्याच प्रकारचे दात कमकुवत होत नाहीत किंवा दात हालायला लागत नाहीत. बऱ्याच जणांना वाटतं की सारखी जर क्लिनिंग केली तर दात माझे ढिले होतील का. नक्कीच असं काही नाही. वर्षातून 1 वेळा किमान, तसं तर आपल्या प्रोटोकॉलप्रमाणे वर्षातून 2 वेळा 6-6 महिन्याला आपण दाताची क्लिनिंग करायला पाहिजे. क्लिनिंग करण्याचा फायदा काय होतो, आज समजा तुमचे दात क्लीन केले, मला कुठे कॅव्हिटीज आढळल्या तर मी तुम्हाला इन्फॉर्म करू शकतो की सर हा दात जो या ठिकाणी कॅव्हिटी चालू झालेली आहे. मग काय होतं की आपण त्याच वेळेस त्याची फिलिंग केली तर दात रूट कॅनलमध्ये जात नाही. आपण जो वेळ केला आपल्याला लक्षात नाही आलं, मग दात रूट कॅनलमध्ये जातो आणि हळूहळू दाताला इन्फेक्शन झालं की दात मग आपल्याला काढायला लागतो. थोडक्यात घ्या, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही दाताच्या क्लिनिंगसाठी आले, दात तुमचे क्लीन केले, मला लक्षात आलं कॅव्हिटीज आज झालेले आहेत, मी तुम्हाला इन्फॉर्म केल्या, तुम्हाला लक्षात आलं त्याचं महत्त्व, आपण काय करणार, त्या स्टेजला त्या कॅव्हिटीज फिलअप करणार जेणेकरून त्या दाताचं आयुष्य हे वाढेल. परफेक्ट. सर माझा लास्ट क्वेश्चन आहे की जेव्हा आपण हे क्लिनिंग करतो तर आपण किती क्लीन, म्हणजे सर फॉर एक्झाम्पल आता माझे दात जर पिवळे आहे तर ते किती स्टेजनी क्लिअर दिसणार? अच्छा, आता दोन प्रकारच्या प्रोसिजर आहे. सरांनी खूपच चांगला प्रश्न विचारला. एक स्केलिंग पॉलिशिंग ट्रीटमेंट आहे आणि एक ब्लिचिंगची ट्रीटमेंट आहे. आता आपण जे रुटीनली दात स्वच्छ करणं ज्याला म्हणतो किंवा दात धुणे मशीनी ज्याला म्हणतो, त्या प्रोसिजरमध्ये दातावर जे काही मटेरियल साचलेलं आहे ते आपण काढतो. म्हणजे दाताचा जो ओरिजिनल शेड आहे तो बदलत नाही.
दाताचं शेड बदलण्यासाठी कॉस्मेटिक प्रोसिजर आहे. कॉस्मेटिक प्रोसिजर म्हणजे काय? ब्लिचिंग. आता या ब्लिचिंग प्रोसिजरमध्ये काय असतं, दात जेव्हा आपण स्वच्छ करतो बरोबर. तेव्हा दातावरती हायड्रोजन पेरॉक्साईडचा आपण थर लावतो. ओके. तो थर लावल्यानंतर काय होतं, त्याला आपण लाईट क्युअरने ऍक्टिव्हेट करतो. त्याच्यानंतर काय होतं की दातातले जे कलर आहे तो काय करतो, हायड्रोजन पेरॉक्साईड हा स्टेन रिमूव्हर आहे. जसं कपड्यांमध्ये जर तुम्ही एखाद्या जर कपडे धुण्याच्या ड्राय क्लिनच्या फॅक्टरीला किंवा कपड्यांना रंग मारण्याच्या फॅक्टरीला भेट द्याल तर तुम्हाला लक्षात येईल हायड्रोजन पेरॉक्साईड हा कलर रिमूव्ह करण्यासाठी वापरला जातो. तसंच डेंटल पर्पजमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड आपण दाताला जेव्हा वापरतो त्या हायड्रोजन पेरॉक्साईडने काय होतं की त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी होते आणि हळूहळू दाताचा शेड जो आहे तो बदलतो. आता याची रिक्वायरमेंट जी आहे, जसं तुम्ही विचारलं की शेड 1 चेंज होतो, 2 चेंज होतो. आता कसं असतं की पहिलं ऍप्लिकेशन केल्यानंतर साधारणतः एक शेड चेंज होतो. समजा एखाद्याचे दात खूप जास्त प्रमाणात पिवळे आहे, तर ते काय होणार, थोडे पिवळेपणा त्याच्यातला कमी होणार. जेव्हा आपण दुसऱ्यांदा अप्लाय करू पिवळेपणा अजून कमी होणार. तिसऱ्यांदा जेव्हा अप्लाय करू तेव्हा ते साधारणतः आपल्याला पांढऱ्या याच्यात दिसणार, आपल्याला म्हणजे त्याच्यात ऑफ व्हाईट कलरमध्ये दिसणार. आणि चौथ्यांदा आपण केलं तर ते पांढरे शुभ्र दिसणार. पण अजून मला एक तुम्हाला सांगा वाटतं, ब्लिचिंग ही प्रोसिजर ही रिव्हर्सिबल आहे. आता बऱ्याच पेशंटला काय वाटतं की दात माझे पांढरे करून घेतलेत मी, तर हे भविष्यात परत पहिल्यासारखे होतील का? पहिल्यासारखे होऊ शकतात. ब्लिचिंग साधारणतः 2 वर्ष 3 वर्ष टिकते. आता याचं मागचं कारण काय? दाताचा जो कलर असतो तो हा बऱ्याचशा फॅक्टर्सनी तयार झालेला असतो. दाताच्या वरती इनॅमल असतं, त्याची काही थिकनेस असते. दाताच्या मध्यभागी डेंटिन असतं, त्याची काही थिकनेस असते. आणि दाताच्या सेंटरला रूट केनल असते. जसं जसं आपल्या शरीराचं ब्लड प्रेशर बदलत जातं, वाढत जातं, कमी होत जातं, तसं तसं दाताचा जो रक्तपुरवठा आहे तो चेंज होत जातो. हिरड्यांचा रंग कमी जास्त प्रमाणात बदलत जातो. या सगळ्यांचा कंबाईन इफेक्ट हा दाताचा कलर असतो. कलरचे 3 डायमेन्शन असतात, ह्यू, क्रोमा आणि सॅच्युरेशन व्हॅल्यू. हे जे डायमेन्शन्स आहेत हे एक्सप्रेस केव्हा होतात, जेव्हा आतला जो रक्तपुरवठा आहे, हिरड्याचा रंग आहे, आजूबाजूच्या पेरीफेरीचा रंग आहे आणि दाताच्या थिकनेस किती आहे या सगळ्यावरती त्याचा कलर हा रिफ्लेक्ट होतो. त्यामुळे ब्लिचिंग एकदा जरी केली याचा अर्थ ती परत दात पहिल्यासारखे होणार नाही असं नाही. 2 ते 3 वर्षानंतर जसं जसं दाताचा रक्तपुरवठा बदलतो, दाताचा रंग हा परत पहिल्यासारखा होतो. जसं आपण खातो हळूहळू दातावरती स्टेन सुद्धा तयार होतात. त्यामुळे ब्लिचिंग ही जी प्रोसेस आहे त्याला लिमिटेशन आहे, साधारणतः 2 वर्ष 3 वर्ष. हा, तुम्हाला जर ब्लिचिंग जास्त काळ टिकवायची असेल असं जर तुम्ही विचाराल तर त्याच्या मागे काय असतं, होम ब्लिचिंग ही रेमेडी आहे. ब्लिचिंग या 2 प्रकारचे असतात, एक इन ऑफिस ब्लिचिंग ज्याला आपण पॉवर ब्लिचिंग म्हणतो किंवा होम ब्लिचिंग टेक्निक. जेव्हा आपण इन ऑफिस ब्लिचिंग करतो तेव्हा जे हायड्रोजन पेरॉक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असतं. पण मात्र त्याच पेशंटला जेव्हा आपण टिकवण्यासाठी जे हायड्रोजन पेरॉक्साईड देतो त्याचे पर्सेंटेज हे कमी असतं. आपण पेशंटचं इम्प्रेशन घेऊन त्याला काय करतो, ट्रे बनवून देतो आणि ते सोल्युशन प्रोव्हाइड करतो. पण दररोज रात्री झोपताना ते सोल्युशन काय करायचं, त्याच्यात टाकायचं आणि लावायचं. असं जर केलं तर ब्लिचिंग ही दीर्घकाळ टिकू शकते. तर या पद्धतीनं जर आपण केलं तर ब्लिचिंगचे दात जे पांढरे आपण केलेले आहेत ते जास्त काळ टिकू शकतात. थँक्यू सो मच फॉर आन्सरिंग ऑल द क्वेश्चन्स. थँक्यू सो मच सर.